मालेगावमध्ये आज राष्ट्रभक्त हिंदूंनी प्रचंड संताप व्यक्त करत पाकिस्तानचा झेंडा जाळला। श्रीरामनवमी उत्सव समितीच्या नेतृत्वाखाली जय श्रीरामच्या घोषात राम भक्तांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांनी 28 निष्पाप हिंदू बांधवांची अमानुष हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावातील हिंदू समाजात तीव्र संताप उसळला आहे। या दहशतीच्या घटनेनंतर मालेगावच्या राष्ट्रभक्त हिंदूंनी आंदोलन उभारून पाकिस्तानच्या विरुद्ध रोष व्यक्त केला आणि केंद्र सरकारला जाग करण्यासाठी आक्रमक इशारा दिला। त्यांनी पाकिस्तान व त्याच्या हस्तक दहशतवाद्यांवर तातडीने व्यापक हल्ला करण्याची, सिंधू पाणी करार रद्द करण्याची आणि पाकिस्तानशी होणारी सर्व प्रकारची आयात निर्यात तात्काळ थांबवण्याची मागणी केली। तसेच हल्ल्यात बळी पडलेल्या हिंदू कुटुंबांना सरकारने योग्य मदत व सन्मान द्यावा अशीही मागणी करण्यात आली। या ठिकाणी जमलेल्या सर्व आंदोलन हिंदू बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की गेल्या 22 तारखेला आपल्या भारत देशाचे स्वर्ग असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम या गावामध्ये पाकिस्तानने पुरस्कृत केलेल्या आणि पाकिस्तानचं समर्थन असलेल्या मुस्लिम आतंकवाद्यांनी आणि दहशतवाद्यांनी एक भ्याड हल्ला आपल्या भारत देशातील हिंदू नागरिकांवर केला आणि 28 हिंदूंचा बळी या हल्ल्यामध्ये, दहशतवादी हल्ल्यामध्ये घेतला गेला। आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण प्रसार माध्यमातून बघितलं, ऐकलं की हा आतंकवादी हल्ला नसून हा जिहादी प्रवृत्तीचा झालेला हल्ला आहे। आतंकवादी हल्ला आधी या भारत देशावर केला जात होता, पण या हल्ला करताना भारत देशातील हिंदूंना ठरवून आणि त्याचा धर्म विचारून हा हल्ला केला गेला होता। नुसतं भारत देशाच्या नागरिकांवर नाही, तर तिथे जे नागरिक उपस्थित होते त्यांना विचारलं गेलं, तुमचं नाव काय आहे, तुमचा धर्म काय आहे। याच्यावर त्यांचं समाधान झालं नाही तर त्यांना कलमा पळायला लावला आणि याच्यावर त्यांचं समाधान झालं नाही तर त्यांचे वस्त्र उतरून त्यांनी सुद्धा केली तपासलं गेलं आणि मग 28 निर्गुण आणि निष्पाप हिंदू नागरिकांचा बळी या हल्ल्यामध्ये झाला। आपण गेल्या 6 दिवसापासून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटना ऐकतोय, पाहतोय आणि आपल्या महाराष्ट्राचे बिचारे साहेब, दुर्दैव साहेबांचे थोडे दिवस राहिले। आता साहेबांनी महाराष्ट्रात येऊन असं बोलायला नव्हतं पाहिजे, पण साहेब वाकडा तिकडा त्यांच्या बोलण्याचा प्रयत्न करत होते की हा हल्ला सर्व विचारून केला गेला नाही। साहेब थोडे दिवस राहिले, सुखाने जगा, परिपालित झाले आमच्यामध्ये जाता जाता तेवढी कशाला घालून घेता आणि आम्हाला तो प्रश्न आहे साहेब, अहो त्या आतंकवाद्याने सर्व विचारून हल्ला केला, पण निदान प्रचार माध्यमांच्या समोर बोलताना तुम्ही काय शब्द लावले होते का, तुम्ही काय माहिती घेतली होती का तुम्ही देशी घ्यायला लागले साहेब। त्यांच्या हल्ल्यासारखे व्यसन करून तुम्ही प्रसार माध्यमांसमोर तुमची विधाने करता। साहेब वाईट वाटायला लागलं, फक्त एक विनंती आहे, थोडे दिवस राहिले, सुखाने जगा आधी बघा। परंतु हिंदू बांधवांनो, आता आपल्यासमोर सांगितलं गेलं की जर या देशामधला हल्ला एखाद्या व्यक्तीला त्याचा धर्मविचार होत असेल आणि तो हिंदू असेल तरच त्याच्या छातीमध्ये गोळा घातल्या जात असतील तर आपण सुद्धा आता याच्यानंतर जागृत राहणे गरजेचं आहे। एक पोस्ट आपण गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर पाहतोय का अक्षय तृतीयेसाठी आंबा खरेदी करताना हिंदू सर्वच आंबा खरेदी करा, पण मी सांगतो गेल्या 5 वर्षात केळा विकत घेतलेले कारण केळा विकायला एक गोष्ट लक्षात ठेवा हिंदू बांधवांना, त्याच्यानंतर आम्हाला काय खरेदी करायची असेल तर हिंदू करून करा। यांच्यावर आर्थिक बहिष्कार झाला आणि ठरवून लागला, जे खायला जेव्हा